ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे। तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्याचं कळतंय। घाटकोपर ते विक्रोळी या स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झालेला आहे। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी। ऐन गर्दीच्या वेळेला मध्य रेल्वेची वाहतूक ही ठप्प झाली आहे। विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर रुळाला तडे गेलेले आहेत। रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही खोळंबलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गिरीश, काय माहिती मिळतेय? ऐन गर्दीच्या वेळेला मध्य रेल्वेची वाहतूक ही खोळंबलेली आहे। विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर रुळाला तडे गेलेले आहेत आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही पूर्णपणे खोळंबलेली आहे। सकाळच्या वेळेला ऑफिस गाठण्याची घाई असते आणि त्याच वेळेला मुंबईतल्या कुर्ला स्थानकावर आहे आणि जो बिघाड तांत्रिक झालेला आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रवाशांना सुद्धा याचा फटका बसल्याचं बोललं जातंय। मुंबईवरून ठाणेकडे जाणारी जी रेल्वे आहे ती ठप्प झाल्याचं बोललं जातंय। तांत्रिक कारणामुळे ठाणेकडे जाणारी जी मार्गिका आहे तिच्यावरती परिणाम झालेला आहे आणि सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे। घाटकोपर आणि विक्रोळीमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वेचं जे रूळ आहे त्याला तडा गेलेला आहे। 7:32 ते 7:58 धीम्या लोकल मार्गावर ज्या ट्रेन्स आहेत त्या कुठेतरी खोळंबल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या ट्रेन ज्या आहेत स्लो मार्गावरच्या त्या आता अप आणि डाऊन मार्गावरती जलद मार्गावरती वळवण्यात येतील असं बोललं जातं आणि माटुंगा येथून धीम्या लोकल या कालावधीसाठी जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। आज सकाळीच हा तांत्रिक बिघाड झालेला आहे त्यामुळे या तांत्रिक बिघाडाचा जो फटका आहे तो कुठे ना कुठेतरी चाकरमान्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। रेल्वेज ज्या आहे ट्रेन ज्या आहेत त्या 10 ते 15 मिनिटं सध्या उशिराने धावत असल्याचं धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।